की हा फक्त आबांचा सन्मान नाही आहे. हा सन्मान जसा सांगली जिल्ह्याचा आहे तसा हा सन्मान त्यांचं गाव जे मूळ आहे ते पेड ह्या गावचा त्यांचा सन्मान आहे. आणि ते जे पेड आहे ते माझ्या विधानसभा मतदारसंघात आहे, त्यामुळे सगळ्या मतदारसंघाचा आहे. आणि पर्यायाने माझा काका जरी तुमचा तालुका असला तरी विधानसभेला तो माझा मतदारसंघ आहे, म्हणून मी 2 मिनटं मतदारसंघाच्या वतीनं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. दादा, सांगली जिल्ह्याला 3 पद्मश्री मिळाली यापूर्वी. आता तुम्ही जसं मगाशी मनोगतामध्ये मकरंद भाऊंनी सांगितलं, वस्तुस्थिती आहे की 2014पर्यंत पद्मश्री कुणाला मिळाला आहे हे आम्हाला फारसं ज्ञात नव्हतं. पण 2014 पासून अशा लोकांना पद्मश्री मिळाला आहे की जे खरोखर त्या पद्मश्री पुरस्कारासाठी पात्र लोक आहेत, त्यांना देण्याचा प्रयत्न ह्या 2014 पासून झाला आहे. हृदयनाथ मंगेशकरांना एक पद्मश्री मिळाला, तो सांगलीचा आहे, पण ते सांगलीच नाहीत कारण त्यांची कर्मभूमी सांगली नाही आहे, त्यांची जन्मभूमी फक्त सांगली आहे. ईश्वरपूरला एक पेटकर म्हणून होते, त्यांना एक पुरस्कार पद्मश्री मिळालेला आहे. हे कदाचित किती लोकांना माहीत आहे मला अंदाज नाही. त्यांच्यावर एक पिक्चर आला बहुतेक, चंदू चॅम्पियन, बरोबर ना? काय चुकत असेल तर मला सांगा. आणि खरा पुरस्कार आमचा कुठला तर तुम्ही आबांना दिला आहे, तो आमच्यासाठी खरा पुरस्कार आहे, आमच्या जिल्ह्यासाठी खरा पुरस्कार आहे. त्यामुळं ह्या 2 कारणासाठी मी फक्त माझं मनोगत व्यक्त करायला उभा होतो. आणि अजून 2 कारणं आहेत दादा. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक लोक बघितले त्याच्यामध्ये हे खाडे कुटुंब बघितले, त्या 2 गोष्टी अत्यंत सगळ्या समाजानं जाणीवपूर्वक पाहण्यासारख्या. त्या 2 कुठल्या तर आईवरचं प्रेम प्रचंड ह्या सगळ्या मंडळींचा आहे. म्हणजे ज्या वेळेला कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय असेल, मी भाऊ ज्यावेळेला सुरेश भाऊ पालकमंत्री होते, माझे जास्तीची भेट त्यांची पेडमध्ये त्यांच्या आईजवळ असताना झाली. इतकं प्रचंड प्रेम, किंबहुना मी त्या दोघांना बघितलंय. म्हणजे पद्मश्री मिळण्यापूर्वी सुद्धा तुम्ही पहिल्यांदा आईना भेटायला आला होता आबा. आणि तिसरं, ह्या 3 भाऊभावांच्यातले प्रेम आहे ना, असं प्रेम तुम्हाला तर जगात कुठल्या भाऊभावांच्यात बघायला मिळणार नाही. तुम्ही जर आज सुरेश भाऊंचा मोबाईल बघितला आणि त्याचा जर लॉक स्क्रीनवरचा फोटो बघितला तर भाऊभावांचं प्रेम काय असू शकतं. ही 4 कारणं माझी फक्त दादा. कारण मी तुम्हाला एका मागच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की मी शक्यतो माझ्या मतदारसंघ सोडून कार्यक्रमाला जात नाही, माझा त्रास फारसा कुणाला नसतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ह्या सगळे गुण, आणि ते माझ्या मतदारसंघातल्या त्याचा अभिमान मात्र मला खूप मोठा आहे. आणि दुसरं की इतकी प्रचंड ताकद, इतकं म्हणजे तुम्ही ज्यावेळेला सगळ्यांनी व्हिडिओ बघितला होता त्यामुळे त्या कुठल्याही पार्श्वभूमीवर तुम्ही बोलणार नाही. ज्यावेळेला आपण त्यांची ती प्रेझेंटेशन बघितलं, काय आयुष्यात त्यांच्या आलं होतं आणि किती खडतर प्रवासातून ते ह्यापर्यंत पोचले. म्हणजे पेडसारख्या ठिकाणी जन्म घेऊन आज एवढी मोठी कंपनी उभा करायची. आमच्या सुरेश भाऊंचंच बघा, म्हणजे जन्म पेडमधला, आमदार पहिल्यांदा जजचे, परत 4 वेळा आमदार मिरजेमधून झाले, 5 वेळा भाऊ आमदार तुम्ही झाला. मला धैर्यशील दादाने विचारलं आता पुढं काय म्हणलं, जिल्ह्यात जिथं आरक्षण पडेल तिथं भाऊ आहेत म्हणलं आमदार. मला म्हणलं ते कसं काय, म्हणजे क्षमता जेवढी मोठी आहे, म्हणजे ज्या प्रसंगातून ज्या कष्टातून हे कुटुंब उभं राहिले ते इतकं प्रचंड मोठं आहे की त्यामुळं ह्या सगळ्यांच्या पाठीमागं आईवडिलांचा आशीर्वाद, भाऊभावांचं प्रेम हे खूप मोठ्या ताकदीनं उभं आहे. फक्त माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की मकरंद भाऊंनी सांगितलं की तुमच्या माध्यमातून ह्या जिल्ह्याला एक मोठा उद्योग ह्या ठिकाणी आला पाहिजे. तो जिल्ह्याला आणताना तुम्ही पेडचे आहात हे फक्त विसरू नये म्हणून बोलायला उभा राहतो. त्यामुळे येताना पहिल्यांदा पेडमध्ये यावा, आपल्या मतदारसंघात यावा, आणि मग दुसरा उद्योग तुम्ही सांगितलेला भाऊ दिला तरी माझी काही अडचण नाही. मी संपूर्ण बाबर कुटुंबाच्या वतीनं, संपूर्ण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.